Hello students, welcome to the online platform of Abhinav Science Academy. We have been discussing a very interesting chapter in mathematics, that is vector and three-dimensional geometry. This is the fourth lecture of the vector and 3D, and till now we have completed the definition, types of vectors, and we have started with the algebra of vectors in the last lecture, and we have completed the first operation, that is nothing but scalar multiplication. Okay, so scalar multiplication मध्ये बाळू आपण काय घेतलं होतं बघा, एक स्केलर घेतला होता k, त्यानं बाळू आपण एका वेक्टर a बारला मल्टिप्लाय केलं होतं, आणि जो वेक्टर तयार होतोय k a बार, ऑलवेज बाळू लक्षात ठेवा, वेक्टरला स्केलरनं वेक्टरला मल्टिप्लाय केलं की नेहमी तुम्हाला वेक्टर्स मिळणार बाळू. हा, स्केलर इंटू वेक्टर इज ऑलवेज अ वेक्टर बाळू. ह्याच्याबरोबरच आपण ही एक गोष्ट शिकलो होतो की इथं ह्या स्केलर आणि वेक्टरच्या मध्ये तुम्ही ही मल्टिप्लिकेशनचं कुठलंही साईन यूज करू शकत नाही, ना स्टार, ना क्रॉस, ना डॉट बाळू. ठीक आहे, कुठलंही साईन द्यायचं नाही बाळू, तुम्हाला ॲज इट इज द्यायचं आहे स्केलर इंटू वेक्टर. ठीक आहे, असं तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही बाळू. ठीक आहे, आणि जर असं पाहायला मिळत असेल तर इट इज अ रॉंग रिप्रेझेंटेशन बाळू. ठीक आहे, किंवा असं कुठेही पाहायला मिळणार बाळू के इंटू ए बार. ठीक आहे, वेअर इट इज ऑलरेडी मेन्शन दॅट के इज अ स्केलर. स्केलर आणि ए बारमध्ये बाळू कधीही क्रॉस किंवा डॉट लावत नाहीत बाळू. ठीक आहे, हे आपण पुढे जाऊन बघणार आहोत, हे का पॉसिबल नाही आहे, पण आता तुम्ही लक्षात ठेवा तुर्तास की स्केलर आणि वेक्टर ह्यांचा प्रोडक्ट लिहिताना तुम्हाला कधीही हे लिहून चालणार नाही बाळू. ठीक आहे, तुम्ही हे लक्षात ठेवा की स्केलर आणि वेक्टर ह्यांच्यामध्ये कधीही कुठलाही डॉट किंवा क्रॉस किंवा आणि स्टार वगैरे असे कुठलेही साईन्स बाळू येणार नाहीत. हां, ठीक आहे. ओके, सो वेक्टर के ए बार इज अ वेक्टर बाळू इन द सेम डिरेक्शन और अपोजिट डिरेक्शन. हे जे दोन केसेस बघितले होते आपण, सेम डिरेक्शन और अपोजिट डिरेक्शन. सेम डिरेक्शनमध्ये काय असेल बाळू, जर केची व्हॅल्यू ग्रेटर 0 असेल, अपोजिट डिरेक्शनमध्ये काय असेल बाळू, जर केची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल. आणि थर्ड बाळू केस बघितली होती आपण, इज इक्वल टू अ झिरो वेक्टर इफ कधी बाळू के इज इक्वल टू 0. आणि तुमचा जो काही स्केलर असणार बाळू तो ब्रॉडली आपण ह्या तीनच कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेला आहे. कुठलीही व्हॅल्यू येते बाळू रिअल नंबरची, ती आपण ह्या तिन्ही कुठल्या तरी एकामध्ये इन्सर्ट करू शकतो 100% बाळू. ठीक आहे, हा झाला पहिला पॉईंट. ठीक आहे, त्यानंतर बाळू आपण हे डिस्कस केलं होतं की ए कॅप जो असतो तुमचा, ए कॅप बाळू आपण ए बार अपॉन मॉड ए बार घेऊनच तयार करतोय. मग ए कॅप अपॉन मॉड ए बार म्हणजेच काय बाळू, 1 अपॉन मॉड ए बार टाइम्स ए बार असते बाळू. त्या ए बारला ह्या साईडला ढकलला तर आपल्याला ए बारसाठी एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला तयार होतोय, आणि दॅट इज नथिंग बट मॉड ए बार इंटू ए कॅप, व्हेअर मॉड ए बार इज द मॅग्निट्यूड अँड ए कॅप इज द डिरेक्शन बाळू. आणि हा पॉईंट फार इम्पॉर्टंट आहे, स्टार पॉईंट आहे बाळू, विसरायचं नाही अजिबात. त्यानंतर आपण हे पण शिकलो होतो की ए बार आणि के ए बार बाळू हे दोन वेक्टर्स, ए बार अँड के ए बार हे दोन वेक्टर्स बाळू, हा आणि हा वेक्टर बाळू सेम नाही आहे. परत सांगतो, हा आणि हा वेक्टर सेम नाही आहे बाळू. या वेक्टरमध्ये ज्याचं मॅग्निट्यूड ए बार आहे बाळू, तिथं ह्याचं मॅग्निट्यूड मॉड ऑफ के ए बार आहे. ठीक आहे, सो मॉड ए बार आणि मॉड के ए बार ह्यांची लेंथ वेगवेगळी झाल्यामुळे हा वेक्टर आणि हा वेक्टर सेम वेक्टर नाही होत. बट ए बार आणि केच्या व्हॅल्यूवरती डिपेंड करताना के ए बार जो वेक्टर आहे बाळू, ते दोन्ही वेक्टर्स तुमचे पॅरलल और कोलिनियर वेक्टर्स होऊ शकतात बाळू. सो दिस वेक्टर्स आर पॅरलल और कोलिनियर वेक्टर्स. हा बाळू फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे, जो मी परत एकदा रिवाइज करायला लागलोय. फार इम्पॉर्टंट आहे, फार म्हणजे फार इम्पॉर्टंट आहे की जर एका वेक्टरला दुसऱ्या वेक्टरच्या त्या वेक्टरला मल्टिप्लाय करून जर दुसरा वेक्टर तयार होत असेल, स्केलरनं मल्टिप्लाय करून बाळू दुसरा वेक्टर तयार होत असेल, तर पहिला वेक्टर आणि स्केलरनं मल्टिप्लाय करून तयार झालेला दुसरा वेक्टर हे नेहमी पॅरलल किंवा कोलिनियर असतील. उलटं दिलं बाळू तुम्हाला, म्हणजेच काय उलटं दिलं तुम्हाला की ए बार अँड बी बार हे दोन कोलिनियर और पॅरलल वेक्टर्स आहेत असं त्यांनी क्वेश्चनमध्ये म्हटलं. हां, ठीक आहे, तर तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे, हे आणि हे एकमेकांचे स्केलर मल्टिपल्स असणं गरजेचंच आहे, आलंच पाहिजे बाळू, आलंच पाहिजे. ही कंडिशन इम्प्लाय करता आली पाहिजे इन्फॉर्मेशन फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन. ठीक आहे, सगळं बाळू डिस्कशन आपलं डिटेल झालं होतं इन द प्रिवियस लेक्चर ऑफ स्केलर मल्टिप्लिकेशन. आता बाळू ह्याच्यावरच्या रिलेटेड काही नोट्स, म्हणजे ह्या नोट्स असं वेगळं नाही आहे बाळू, आता आपण डिस्कस केलं, फक्त मी एक टाईप करून द्यायचं काम केलं. सो के इज इक्वल टू 0, के ए बार इक्वल टू 0, ए बार एंड के बार आर कोलिनियर वेक्टर्स और पैरेलल वेक्टर्स. हे तुम्हाला आताच बोललो बाळू मी. टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार एंड बी बार आर कोलिनियर और पैरेलल इफ ए बार इज इक्वल टू एम बी बार. हे पण तुम्हाला आताच बोललो बाळू की जर दोन वेक्टर कोलिनियर असतील तर ते एकमेकांचे स्केलर मल्टिप्लाय. ए कॅप बी वेक्टर बाळू आता सांगितलं तुम्हाला. त्यानंतर अ वेक्टर ऑफ लेंथ के इन द सेम डिरेक्शन, आणि हे बाळू आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं बघा, आठवलं का तुम्हाला. बी बार वेक्टर तयार करायचा असेल तर तो बी बार वेक्टर बाळू कसं करतो आपण, मॅग्निट्यूड घेतो, मॅग्निट्यूड इंटू युनिट वेक्टर ऑफ ए कॅप, म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये पाहिजे तो घेतो बाळू. येणार अपोजिट डायरेक्शनमध्ये हवे असेल तर निगेटिव्ह येणार बाळू. ठीक आहे, एवढाच पॉईंट आहे त्याच्यामध्ये.
होता. त्यानंतर बाळा आपण आता नेक्स्ट जाऊया अँड दॅट इज द सेकंड इम्पॉर्टंट ऑपरेशन ऑफ ऑर अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स मधलं बाळा सेकंड ऑपरेशन आहे दॅट इज नथिंग बट ॲडिशन ऑफ वेक्टर्स बाळा. हां ठीक आहे. सो ॲडिशन ऑफ वेक्टर्स करताना बाळा आपल्याकडं बेसिकली दोन लॉज आहेत बाळा. फर्स्ट वन इज अ पॅरॅलेलोग्राम लॉ and second is a triangle law. Parallelogram law and second is a triangle law. Okay. So what is this parallelogram law or triangle law of vector addition? Okay. Parallelogram law or triangle law याच्याकडे यायच्या ऐवजी मी काय करते बाळांनो पहिल्यांदा ट्रायंगल लॉ डिस्कस करूया बाळांनो आणि मग पॅरॅलेलोग्राम लॉ डिस्कस करूया. हां ठीक आहे. बघा तर ऑफ ॲडिशन ऑफ टू वेक्टर्स ह्याच्यामध्ये काय केलं बघा बाळांनो आपण एक ट्रायंगल कन्सिडर केलेला आहे. This is the given triangle. Let's say this triangle A B C. Okay. ह्या साइड ए बी वरती बाळांनो एक वेक्टर कन्सिडर करूयात. साइड बी सी वरती बाळांनो अजून एक वेक्टर कन्सिडर करूयात. सो वी हॅव टू वेक्टर्स रिप्रेझेंटेड बाय टू साइड्स ऑफ द वेक्टर्स टू साइड्स ऑफ द ट्रायंगल. दुसरी महत्त्वाची गोष्ट बाळांनो तुम्ही इथे एक स्पेशालिटी कन्सिडर करू शकता की या ए बी वेक्टरचा बाळांनो इनिशियल पॉईंट ए आहे आणि टर्मिनल पॉईंट बी आहे बाळांनो आणि बीच्या टर्मिनल पॉईंटवरती सॉरी ए बी बारच्या टर्मिनल पॉईंटवरती बाळांनो बी सी बारचा इनिशियल पॉईंट आहे. म्हणजे काय हा पॉईंट बी जो आहे ना बाळांनो हा ह्या वेक्टरचा टर्मिनल पॉईंट आहे वाईल बी सी बारचा इनिशियल पॉईंट आहे बाळांनो. अशीच अरेंजमेंट असेल तर बाळांनो तुम्ही ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन लावू शकता. अदरवाईज ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन लावायच्या अगोदर तुम्हाला दोन्ही वेक्टर्स ह्या पद्धतीने अरेंज करून घेणं गरजेचं आहे बाळांनो. हां ठीक आहे. आता हे झालं फॉर द बोर्ड्स पर्स्पेक्टिव्ह. दुसरं अजून एक सांगतो मला तुम्हाला. ठीक आहे. नंतर बघूयात. हां चला दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा बाळांनो आता ट्रायंगल लॉचं स्टेटमेंट काय आहे. ठीक आहे. इफ टू वेक्टर्स आर represented by two adjacent sides of triangle taken in same order, then their resultant vector is represented by third side of triangle taken in reverse order. I think you understand this. बघा जरा असं व्यवस्थित लक्ष द्या. ट्रायंगलचे बाळांनो तीन व्हर्टेक्स तुम्हाला माहिती आहेत ए बी सी. ट्रायंगलवरती ए बी आणि बी सी हे बाळांनो दोन आपण वेक्टर्स घेतलेले आहेत पण ते वेक्टर्स घेताना बाळांनो आपण काहीतरी फॉलो केलेलं आहे आणि दॅट इज नथिंग बट सेम ऑर्डर. या शब्दाचा अर्थ काय होतोय जरासं डिस्कशन करूयात आपण ह्याच्यावरती आणि जरासं खालती घेऊयात. ठीक आहे. हां यस बस चला तर बघा ए टू बी बाळांनो आपण असं आलो आणि बी टू सी असं आलो बघा. म्हणजे ह्याची जी यायची ऑर्डर होती ना तीच ऑर्डर फॉलो झाली आहे बघा. अशी ही झाली सेम ऑर्डर. मग सर डिफरंट ऑर्डर दाखवा बघा. हे बघा बाळा हा आहे ए हा आहे बी आणि हा आहे सी. हाच ट्रायंगल बाळांनो जरा असं मी स्मॉल स्केलमध्ये ड्रॉ केला आहे. हा झाला ए बी बार आणि हा झाला बी सी बार. बी सी बार म्हणू याला काय सी बी बार म्हणू. गुड व्हेरी गुड. ठीक आहे. दिस इज वेक्टर सी बी बार नॉट ए बी सी बार. आता बघा बाळांनो हा ए इकडून आला म्हणजे ह्याची ऑर्डर ही झाली. ठीक आहे. पण बी सी बारनं बाळांनो हीच ऑर्डर फॉलो केली काय नाही. बी सी बार बाळांनो उलटे आला बघा असं यायला लागला म्हणजे बी सी बार असं यायला लागला म्हणजे ह्याची डायरेक्शन अशी आहे आणि ह्याची डायरेक्शन अशी आहे बाळांनो. ठीक आहे. आता तुम्ही याला असं पण समजू शकता ह्याला काय म्हणायचं बाळांनो ह्याला काय म्हणतो आपण व्हॉट इज दिस इज डायरेक्शन ऑफ दिस इज डायरेक्शन सांगा बाळांनो. घड्याळ जर तुम्ही इथं धरला असा इनविजिबल आहे बाळांनो इनविजिबल आहे. ठीक आहे. ओके. तर ह्या घड्याळामध्ये तुमचा काटा बघा असा फिरत असतो बरं आहे. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 अप टू 12 असा फिरतोय. ठीक आहे. मग मी असं फिरवलं म्हणजे बाळांनो हे क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे 100% बाळांनो. दिस इज युअर
ACW डायरेक्शन. ACW म्हणजे काय बाळांनो, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि व्हॉट इज दिस, दिस इज नथिंग बट क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे. आता बघू शकता तुम्ही AB बारचं आणि CB बारचं डायरेक्शन बाळांनो एकमेकांना मॅच करत नाही, हेन्स दे आर नॉट फॉलोइंग द सेम ऑर्डर. ही तर बघितलं असं तर AB बार आणि BC बार बाळांनो हे एका सेम ऑर्डरमध्ये फिरायला लागलेत. सो दिस इज ॲक्च्युली अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ऑफ द रोटेशन. हेच बाळांनो ते दोघं जण सेम ऑर्डर फॉलो करायला आहेत. असं जर असेल ना बाळांनो तर ह्या दोघांचा रिझल्टंट ह्याचा अर्थ काय बाळांनो, ॲडिशन वेक्टर यांसाठी. की रिझल्टंट म्हणजे काय बाळांनो, दिस इज नथिंग बट ॲडिशन वेक्टर ऑफ AB बार अँड AC बार. सॉरी, ॲडिशन वेक्टर ऑफ AB बार अँड BC बार. AB बार अँड BC बार ह्याला बाळांनो तुम्ही काय म्हणतायसा, रिझल्टंट वेक्टर. मग तो कसा काढायचा, तर तो बाळांनो इज रिप्रेझेंटेड बाय थर्ड साइड ऑफ ट्रायंगल. मग सर AB बार आणि BC बार फक्त दोन आपण ऑक्युपाईड केलेल्या साईड्स आहेत. एक साईड अजून शिल्लक आहे सर. एक साईड कोण शिल्लक आहे बाळांनो, AC. मग मी काय म्हणतोय सर, ह्याला असंच फिरवा बघ्या. असं जर फिरवलं बाळांनो तर तुमच्या ACची डायरेक्शन बघा अशी आहे. आणि त्याला आपण AC बार म्हणणार नाही, त्याला काय म्हणणार बाळांनो आपण, CA बार म्हणणार. बिकॉज इट इज स्टार्टिंग फ्रॉम C आणि इकडे जाईल बाळांनो. म्हणजे तुमचा बघा असा बरोबर एक लूप तयार होईल बाळांनो, लूप. हां ठीक आहे, ओके. पण आपण ह्याला असं फिरवणार नाही आहोत का, कारण स्टेटमेंट काय म्हणते बाळांनो, तुम्हाला जर रिझल्टंट हवा ह्या दोघांचा तर तुम्ही ह्याला असं न घेता टेकन इन रिव्हर्स ऑर्डर घ्या बाळांनो. म्हणजे काय, ह्या दोघांची ऑर्डर फॉलो करू नका. म्हणजे ह्याला साईन बाळांनो तुम्हाला असं देऊन चालणार नाही, त्याला साईन तुम्हाला असं द्यावं लागेल. म्हणजे ह्यांच्या डायरेक्शनमध्ये बाळांनो त्यांना येऊन चालणार नाही. ठीक आहे. सो थोडक्यात बाळांनो हे जे काय लिहिलेलं आहे ना, ह्याच्यावरनं ह्या ट्रायंगल लॉचं स्टेटमेंट असं लिहू शकतो आपण, किंवा ह्या डायग्रामला कन्सिडर करून बाळांनो, इन ट्रायंगल ABC बाय ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन AB बार बरोबर आहे, इथून इथं पुढं प्लस BC बार इथून इथं पण आलो बाळांनो. ठीक आहे. ही दोघं जण नेमकी कुठून आले बाळांनो, म्हणजे काय बघा, हे पण मी सांगतो ना पुढच्या पार्टमध्ये, इज इक्वल टू AC बार. आता ह्यालाच अंडरस्टँड करायचं बाळांनो अनेक दोन वेज तुम्हाला सांगतो बाळांनो. लक्षात येतं, तुम्हाला कुठलं पण तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लक्षात ठेवू शकता बाळांनो. तर AB बार प्लस BC बार इज इक्वल टू AC बार. नेक्स्ट मी काय केलं बघा, आता दुसरं याचं अंडरस्टँडिंग सांगतो तुम्हाला. या पॉईंट A पासून मी चालू करायला लागलोय चालायला. या पॉईंट A पासून मी चालू करायला चालायला. A पासून चालू करताना बाळांनो मला पोहोचायचं आहे C पर्यंत. मग A पासून C पर्यंत यायचं आहे, तर मग सर डायरेक्ट मी A पासून C कडे येतो, AC बार आलो. तर मला AC बार असा आलो. किंवा सर मला असं करता येईल की A पासून मी पहिल्यांदा B कडे येतो, AB बार. B कडून मग C कडे जातो, BC बार. A कडून B कडे या, B कडून C कडे या, किंवा A कडून डायरेक्ट C कडे या. दोन्हींचा अर्थ सेमच होतोय. म्हणून बाळांनो मध्ये काय साइन ऑफ इक्वालिटी आहे. क्लिअर आहे काय, समजलं काय तुम्हाला? ठीक आहे, ओके. म्हणून बाळांनो AB बार प्लस BC बार इज इक्वल टू AC बार हे स्टेटमेंट आपण कन्सिडर करतोय. क्लिअर आहे तुम्हाला, कळालं आहे का बघा काय म्हणतं समजलं? ठीक आहे. AB बार प्लस BC बार इज इक्वल टू AC बार ह्याचा अर्थ काय होतोय की आपल्याला हे पॉईंटपासून चालू करायचं आहे, C पॉईंटपर्यंत पोहोचायचं आहे. सो ते तुम्ही डायरेक्ट पण येऊ शकतायसा किंवा असं फिरून पण येऊ शकतायसा. इट्स युअर चॉईस. अदरवाइज यू कॅन have this statement of triangle of vector addition, or there is third understanding of this same is a loop law. हे काय वेगळं नाही बाळांनो, फक्त नाव वेगळे. ठीक आहे. लूप लॉ काय, लूप लॉ आहे बघा बाळांनो. ठीक आहे. पॉईंट A पासून परत पॉईंट A पण येईपर्यंत सगळ्या वेक्टरची सम 0 असते बाळांनो. हां, वेक्टर सम 0 येत्या. म्हणजे काय सर, A बार बाळांनो तुम्हाला आठवत असेल तर टाइप्स ऑफ वेक्टर्समध्ये आपण हा वेक्टर शिकलेलो आहोत. व्हॉट इज दिस वेक्टर, ज्याचा इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट सेम असते बाळांनो, त्याला आपण काय म्हणतोय, 0 वेक्टर म्हणते बाळांनो. मग A बारची व्हॅल्यू काय ना बाळांनो, बोलो फास्टात 0 बार आहे. मग आता ह्याचा अर्थ काय होतोय सर, मला A पॉईंटपासून A पॉईंटपर्यंत जायचं आहे. मग A पॉईंटपासून A पॉईंटपर्यंत जाण्यासाठी मी काय करू शकतोय, A पासून A वरतीच या, किंवा A पासून B वरती या, B पासून C वरती या, आणि मग C पासून A वरती या. गेटिंग मग पॉईंट ऑर नॉट. मग बाळांनो A बार ह्याचा अर्थ काय होतोय, A पासून B पर्यंत आलो, प्लस B पासून C पर्यंत आलो, प्लस C पासून A पर्यंत आलो, इज इक्वल टू 0 बार. आता मी म्हणतोय हे आणि हे दोन्ही सुद्धा एक्झॅक्टली सेमच आहे सर. सर कसं काय, काय दिसेना, जरा सिम्प्लिफाय करा बाळांनो ह्याला. बघा, हा झाला AB बार, हा झाला BC बार,
मायनस सी ए बार. कळते का सगळ्यांना? ठीक आहे. आणि टाईप्स ऑफ वेक्टर्समध्ये बाळ आपण शिकलेलो आहोत. ह्याला ॲज इट इज शिवाय ए बी बार, ह्याला ॲज इट इज शिवाय बी सी बार, आणि ह्याला केलेला बाळ मी उलटा करून ए सी बार. कारण मायनस सी ए बारचा निगेटिव्ह वेक्टर बाळ कोण असतोय? ए सी. आणि हेन्स वी हॅव दिस स्टेटमेंट. हेन्स वी हॅव दिस स्टेटमेंट. ठीक आहे. स्टेटमेंट बाळू दोन्ही एक्झॅक्टली सेमच आहेत. मी तुम्हाला एका मिनिटापूर्वी बोललो. ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशनसाठी बाळू तुम्ही पहिली गोष्ट अंडरस्टँडिंग लक्षात ठेवा. काय की पहिला वेक्टर दुसरा वेक्टर हे बाळू दोन ॲडजस्टंट साइड्स ऑफ ट्रायंगलमध्ये रिप्रेझेंट केले असतील विथ द सेम ऑर्डर. देन दॅट साइड ऑफ ट्रायंगल टेकन इन रिव्हर्स ऑर्डर. रिझल्टंट वेक्टर इज नथिंग बट ए सी बार. इन दिस केस बाळू ए सी बार आहे. आणि ज्या दोन साइड्स आपण बाळू सेम ऑर्डरमध्ये घ्यायला लावले त्या ए बी बार प्लस बी सी बार आहेत. हा झाला पॉईंट नंबर 1. सेकंड पॉईंट आपण असं शिकलो की पॉईंट मला ए पासून सुरू करायचं आहे, सी पर्यंत पोहोचायचं आहे. सो एक वेळ असं बाळू मी ए पासून चालू करतो, सी पर्यंत पोहोचतो, ए सी बार. किंवा मी असं करू शकतो ए पासून बी पर्यंत येतो आणि बी पासून सी पर्यंत येतो, ए पासून बी पर्यंत प्लस बी पासून सी पर्यंत येतो, जो तुमचं ए सी बार. थर्ड पॉईंट बाळू आपल्याला असा आहे की इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट सेम असेल बाळू तर त्याला झिरो वेक्टर म्हणते बाळू. मग इनिशियल पॉईंटपासून टर्मिनल पॉईंट येण्यासाठी आपल्याकडं पहिला वे असा आहे की ए बार इज इक्वल टू 0 बार करा. अदरवाईज तुम्ही ए पासून बी पर्यंत या, बी पासून सी पर्यंत या आणि सी पासून ए पर्यंत जावा. आणि त्याला थोडंसं मॅनिप्युलेट केलं की तुमचा ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशनचं स्टेटमेंट तयार होते बाळू. सो दिस वॉज अबाउट द ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन. आणि आता जर हे क्लिअर झालं असेल बाळू तर ह्याचाच यूज करून बाळू आपण पॅरलोग्राम लॉ सुद्धा प्रूव्ह करू शकतो. सो हे सगळं बाळू तुमचं तुम्ही वाचा. ठीक आहे मी वाचत नाही आहे. ठीक आहे. एक मिनिट. ओके. मोर दॅन सफिशियंट. आता बघा हा बाळू एक पॅरलोग्राम आहे. पॅरलोग्राम काय कशाला पॅरलोग्राम म्हणायचं असे बाळू? पॅरलोग्राम इज अ क्वाड्रिलॅटरल whose opposite sides, whose pairs of opposite sides are parallel and equal in length. ठीक आहे. सो ही बाळू ए बी सी डीला पॅरल, ए डी आणि बी सी एकमेकांना पॅरल आहेत बाळू. ठीक आहे. हेन्स दिस आर कॉल्ड एज पॅरलोग्राम. हेन्स दिस इज कॉल्ड एज पॅरलोग्राम. सो बाळू इथं काय स्टेटमेंट इज स्टेटमेंट सांगतो मला तुम्हाला बाळू. हे बघा हा झाला तुमचा वेक्टर ए बी बार, हा झाला बाळू तुमचा वेक्टर ए डी बार. वेक्टर ए बी बार, वेक्टर ए डी बार हे तुमचे जर दोन वेक्टर्स असतील बाळू अँड दे आर ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेम पॉईंट. ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेम पॉईंट ह्याचा अर्थ बाळू ह्या केसमध्ये किंवा ह्या डायग्राममध्ये तुमचा जो वेक्टर ए बी बार आहे अँड द वेक्टर ए डी बार आर कॉल्ड ॲज ह्याला काय म्हणायचं बाळू? फ्रॉम द टाइप्स ऑफ वेक्टर्स दीज आर को इनिशियल वेक्टर्स. को इनिशियल वेक्टर्स बाळू. ठीक आहे. सो दीज आर को इनिशियल वेक्टर्स. नाव दीज को इनिशियल वेक्टर्स जर बाळू ह्या दोन आता बघा जरा असं हे वेक्टर्स मला असेच द्यावे असं काही प्रकार नाही बाळू. तुम्हाला कुठलेही दोन को इनिशियल वेक्टर्स दिले ना तर त्याचा एक पॅरलोग्राम तयार करता आला पाहिजे. मग बाळू तुम्हाला ह्यामध्ये सांगणार आहे की पॅरलोग्राम कसं तयार करायचं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं बघा बाळू. ठीक आहे. हा जो ए बी बार आहे आणि हा जो ए डी बार आहे, ए डी बारचा हा जो टर्मिनल पॉईंट आहे ना बाळू, ह्या टर्मिनल पॉईंटवरती ह्या ए बी बारला ट्रान्सलेट करायचं आहे तुम्हाला. म्हणजे ह्या ए बी बारला बाळू मी हिथनं उचलला आणि हिथं ड्रॉ केला बघा. हिथनं उचलला आणि इकडे ड्रॉ केला. आता तुम्ही म्हणाल सर हा हिथनं इथं गेला ह्याचा अर्थ हा आणि हा वेक्टर सेम आहे काय? अजिबात नाही बाळू. मी तुम्हाला ह्याच्या अगोदर पण सांगितलं हा ए बी बारच आहे. पॉईंट ए आणि पॉईंट बी हा डी सी बारच आहे बाळू. मग सर हे दोन्ही वेक्टर इक्वल कसे आहेत? तर इक्वल काय आहेत बाळू? तर ह्या दोघांची लेंथ म्हणजे मॅग्निट्यूड सेम आहे बाळू. कारण आताच बघितलं आपण की ह्या वेक्टरला हिथनं इथं नेला आहे, ह्याच्यामध्ये मी ह्याचं काय मॅग्निट्यूड चेंज करायला नाही. दुसरी गोष्ट ह्याचं डायरेक्शनसुद्धा मी चेंज करायला नाही. ह्याचा अर्थ ए बी बार आणि सी डी बार डी सी बार हे दोन्ही इक्वल वेक्टर्स आहेत बिकॉज दे हॅव द सेम मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. दॅट डज नॉट मीन दॅट ए पॉईंट आणि डी पॉईंट बाळू सेम झाले किंवा बी पॉईंट आणि सी पॉईंट सेम झाले नाहीत बाळू. वेक्टरबद्दल बोलतोय, वेक्टर क्वांटिटीबद्दल बोला. ठीक आहे. विच इन्क्लूड्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. जसं बाळू इथं केलं मी तसं ह्या ए डी बारला ए बी बारच्या टर्मिनल पॉईंटवरती शिफ्ट करा. ओके. क्लिअर आहे? झालं, संपला प्रश्न. आता ट्रायंगल ए सी बी बघा. इन ट्रायंगल ए सी बी आता लावा बाळू ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन. मला ए पासून सी कडे पोचायचं आहे. ए पासून सी कडे पोचायचं आहे. मग ए पासून सी कडे पोचण्यासाठी बाळू मी डायरेक्ट ए कडनं सी कडे जातो. ए सी बार. आता ए पासून सी कडे पोचायला सर हा काय एकच वे आहे का? नाही सर. मग दुसरा वे आहे. दुसरा सांगा बघूया सर. हाय बघा ए बी बार प्लस बी सी बार. मग सर हा पण एकच वे आहे का? नाही. दुसरा सांगा. मी असं पण जाऊ शकतो की सर
कळते का नाही कळायला? हां ठीक आहे, ओके. सो ए सी बार इज इक्वल टू ए डी बार प्लस डी सी बार, हे असं सुद्धा जाता बाळू. हां आता बघा, लक्ष द्या. पण सर मगाशीच तुम्ही एक स्टेटमेंट बोलला सा, किंवा आपण सगळ्यांनी डिस्कशन केलं बाळू, की हा ए बी बार, मी इथून इथं ट्रान्सलेट केला, याचा अर्थ ह्या ए बी बारचं आणि डी सी बारचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेम आहे. म्हणजे मी असं लिहू शकतो सर, कसं हो, ए बी बार इज इक्वल टू डी सी बार, इक्वल वेक्टर्स आहेत. होय की सर? बरोबर आहे, नो प्रॉब्लेम. सिमिलरली बाळनो, हा ए डी बार आणि हा बी सी बार पण सेमच आहे. होय सर, ए डी बार आणि बी सी बार सुद्धा सेमच आहे. ओके सर, नो प्रॉब्लेम. हे पण कळायला लागले सर. आता इथं बाळून फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं. हा ए बी बार माहितीच आहे मला, गिवन वेक्टर आहे बाळून. पण बी सी बार हा गिवन वेक्टर नव्हता, आपण वेक्टर तयार केला. बी सी बार कोणावरून तयार केला? ए डी बारवरून तयार केला. म्हणून बाळून इथं मला गिवन वेक्टर्सच पाहिजे आहे, गिवन वेक्टर पाहिजे आहे, कारण पॅरलोग्रामचं स्टेटमेंट आहे बाळून. फॉर द सेक ऑफ कम्प्लिशन आपल्याला ते कन्सिडर करावं लागेल. म्हणजे बाळून हे स्टेटमेंट आता मी कसं लिहू शकतो बघा, ए सी बार ॲज इट इज, ए बी बार ॲज इट इज, बट नाव दिस बी सी बार इज बिंग रिप्लेस बाय ए डी बार. मग व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ पॅरलोग्राम? if two vectors AB bar and AD bar are represented by two adjacent sides of a parallelogram originating from the same point, then their resultant vector is the diagonal of parallelogram contained by these two sides. काय काय बोलला सर? दोन वेक्टर्स दाखवलेत बाळांनो, by two sides of parallelogram, adjacent sides of parallelogram originating from the same point. तर बाळांनो मला ह्या दोन वेक्टर्सचा जर रिझल्टंट वेक्टर हवा असेल, ॲडिशन वेक्टर हवा असेल, तर बाळांनो तो कुठं कन्सिडर करू मी? तर ह्या दोन साईड्सच्या मध्ये जो डायगोनल कंटेन झालेला आहे पॅरलोग्रामचा, तो डायगोनल इज नथिंग बट दॅर रिझल्टंट वेक्टर. का तुम्हाला? ठीक आहे, हेच बाळांनो इथे बघा, हा ए सी जो आहे हा ह्या पॅरलोग्रामचा डायगोनल आहे, वन ऑफ द डायगोनल्स आहे. मग दुसरा डायगोनल कुठे आहे? बघा इथं आहे. मग दुसरा डायगोनल काय रिप्रेझेंट करतोय सर? दुसरा डायगोनल बाळांनो दुसरा रिझल्टंट रिप्रेझेंट करतोय. मग तो कुठला असतोय सर? तो जरासं बघत बाळांनो, त्याला अजून एक स्टेप आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर मग आपण दुसऱ्या डायगोनलचा जो वेक्टर असणार आहे ज्यानं त्याला रिप्रेझेंट केलं जाईल त्याच्याबद्दल डिस्कशन करू शकतो बाळांनो. सो पहिला पण क्लिअर झाला का? बघा काय क्लिअर झाला बाळांनो पॉईंट याच्यामध्ये, की दोन वेक्टर्स जर पॅरलोग्रामच्या दोन ॲडजस्टंट साईड्सला कोइनिशियल वेक्टर्स रिप्रेझेंट केले जात असतील, तर बाळांनो त्या दोन्ही वेक्टर्सचा रिझल्टंट वेक्टर हा नेहमी त्या पॅरलोग्रामच्या डायगोनलच्या अलॉंग असते बाळांनो. सो ए सी बार इज इक्वल टू ए बी बार प्लस ए डी बार इज युअर रिझल्टंट वेक्टर ऑफ द टू वेक्टर्स प्रोव्हाइडेड these vectors are among the adjacent sides of parallelogram and they have the same starting point. क्लिअर आहे? समजलं तुम्हाला? क्लिअर आहे इथपर्यंत? काही डाऊट असेल तर विचारा बाळांनो. ठीक आहे, अनलेस वी आर मुव्हिंग टू द नेक्स्ट पार्ट. ठीक आहे, ऑब्वियसली इन द नेक्स्ट लेक्चर गाईज. ठीक आहे, टिल नाव तुम्ही बाळांनो जेवढं काय झालेलं आहे ते परत एकदा रिवाईज करा. ठीक आहे, ओके. आणि मग पुढच्या लेक्चरमध्ये रिमेनिंग पार्ट आपण कंटिन्यू करूयात. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच.